महिंदळे शिवारात विवाहितेची आत्महत्या, घातापाताचा संशय, नातलगांकडून प्रेत ताब्यात घेण्यास नकार, तर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, आरोपी फरार। याबाबत अधिक वृत्त असे की धुळे शहरालगत असलेल्या धुळे तालुका हद्दीत असलेल्या महिंदळे शिवारात मूलबाळ होत नाही यासह सासरच्या मंडळींना मानपान दिला नाही, तसेच संसारोपयोगी वस्तूंची सतत मागणी केल्याने महिंदळे शिवारात सासर असलेल्या विवाहितेने आत्महत्या केली असून सदर आत्महत्या की घातपात असा संशय नातलगांकडून करण्यात आला आहे। सदर या प्रकरणी धुळे तालुका पोलिसात 10 जणांवर गुन्हा देखील दाखल झाला असून याबाबत अधिक वृत्त असे की योगेश रामभाऊ चौधरी राहणार चहार्डी तालुका चोपडा जिल्हा जळगाव या चुलत भावाने तालुका पोलिसात फिर्याद दिली असून त्यानुसार सदर माधुरी राहुल बाविस्कर वय 28 राहणार राजेंद्र नगर महिंदळे तालुका जिल्हा धुळे हिला मूलबाळ होत नाही, तसेच लग्नात सासरच्या मंडळींना मानपान केला नाही म्हणून पतीसह सासरच्या मंडळींनी शारीरिक व मानसिक त्रास दिला, तसेच टीव्ही, फ्रीज, कूलर, दुचाकीसाठी तगादा लावला असल्याचं या ठिकाणी फिर्यादीत म्हटले असून परिणामी सततच्या होणाऱ्या जाचास कंटाळून माधुरीला सासरच्या लोकांकडून त्रास दिल्याने तिला आत्महत्या करण्यास परावृत्त करण्यात आले असल्याचा आरोप या ठिकाणी नातलगांकडून करण्यात आला असून आज दिनांक 19 सप्टेंबर 2024 रोजी महिंदळे शिवारातील राजेंद्र नगरात असलेल्या राहत्या घरी सदर माधुरीने गळफास घेतले असल्याचे समजते, परंतु सदरच्या सासरच्या मंडळींनी तिचा घातपात झाला असल्याचा आरोप केला आहे। या संदर्भात धुळे तालुका पोलिसात पती राहुल भगवान बाविस्कर, सासू सरला भगवान बाविस्कर, सासरे भगवान बाबूलाल बाविस्कर तिघे राहणार राजेंद्रनगर महिंदळे तालुका जिल्हा धुळे व ननंद दीपाली विशाल खैरनार, नंदोई विशाल खैरनार, ननंद माधुरी चौधरी तिघे राहणार पुणे यांच्या विरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास महिला पोसई खालिदा सय्यद हे करीत आहेत। तर या संदर्भात बाहेरच्या नातलगांकडून सदर प्रेत ताब्यात घेण्यास नकार दिला असून संबंधित आरोपींना तात्काळ अटक करावी अशी देखील मागणी करण्यात आली आहे। या संदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देखील देण्यात आले असून लवकरात लवकर तात्काळ संबंधित आरोपींना अटक करा अशी मागणी नातलगांकडून करण्यात आली आहे। चौधरी, मुक्काम पोस्ट चहार्डी, तालुका चोपडा, जिल्हा जळगाव। माझी बहीण सुमारे 5 वर्षापूर्वी राहुल चौधरी यांनी माझ्या रिचार्जप्रमाणे धुळ्याकडे येते त्यांचं लग्न पार केलेलं होतं। त्यानंतर जवळ वर्ष त्यांचा सार व्यवस्थित झाला, पण त्याच्यावर माझ्या बहिणीला मुलगा नसल्या कारणाने छळ सुरू झाला। तिला मारहाण होत होती, वारंवार तिचा छळ होत होता। त्याच्यानंतर आम्ही त्यांची सांभाळायचो। मुलबाळ होणं हे शेवटी व करायला घेऊन महिने त्यांच्या घरी टाकून दिली। डिसेंबर 2023 बहिणीनुसार माझ्या बहिणीला तिच्या सासिंदळे सोडून गेलेलो। दिनांक 8 म्हणजे काल दिवशी सकाळी मेहुण्यांचा मन आला की जिन्यावरून तिला मार लागलेला आहे, ती सिव्हिल हॉस्पिटलला ऍडमिट केली। तर तुम्ही बाबा ती सिरियस कंडिशनला आहे। मी नातेवाईकांना घेऊन सिव्हिलला लगेच सकाळी 3 पर्यंत इथे आलो। त्याच्यानंतर डॉक्टरांशी भेटलो। डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं। मी डॉक्टरांना विचारले असता की तिच्या मरणाचं कारण काय असू शकतं, मला त्याच्यावर डॉक्टरांनी सांगितलं की तिने गळफास घेतलेला असावा व गळफास दिसतोय। त्याच्यानंतर आरोपी याच ठिकाणी होते, म्हणजे माझे पाहुणे, सासरे वगैरे। त्याच्यानंतर धुळे ग्रामीण पोलीस स्टेशनहून ईडी दाखवायची होती मला, आणि त्याचबरोबर फिर्याद पण दाखल करायची। जवळजवळ तिथे 4 तास उपलब्ध होतो। 4 तास मला सांगितलं होतं की मॅडम आधी करून घेण्यात यावं, मग त्याच्या आपण फिर्याद जवळजवळ आम्ही दुपारी 4 वाजून रात्री 1:30 वाजेपर्यंत त्या ठिकाणी होतो। 1:30 वाजेला माझी फिर्याद घेतली गेली। त्याच्यानंतर परत त्यांना विनवण्या केल्या। त्या दिवशी जसं 11 वाजता गुन्हा दाखल झाला, जे आरोपी आहेत ते आजही त्यांच्या घरी मोकाट फिरतात, त्यांना आपण अटावी असं मी त्यांना विनवली। मी म्हटलं की सर आम्ही आमच्या पद्धतीने पाहतोय। त्याच्यानंतर आम्ही गेल्या 27 तासापासून पुढे सिव्हिल हॉस्पिटल इथे सगळे नातेवाईक पडून आहे, 100-150 लोक बहिणीचा मटम झाले। पण मला असं हवं आहे पर्यंत जे आरोपी आहेत
ते सगळे मोकाट फिरत आहे. जोपर्यंत आरोपींना अटक होत नाहीये तोपर्यंत मी माझ्या बहिणीची बॉडी माझ्या हातात घ्यायला तयार नाहीये. आरोपीला अटक करावी अशी माझी विनंती आहे. आणि आता मी लवकरच प्रशासनाला देखील विनंती आहे. मी अधीक्षक साहेबांना धुळे जिल्हा अधीक्षक साहेबांना आता निवेदन देणार आहे की त्यांनी मला न्याय मिळवून द्यावा. जे मोकाट आरोपी फिरत आहे त्यांना लवकरात लवकर अटक करावी व माझ्या बहिणीची जी अवहेलना होते ती न होता लवकरात लवकर तिलाही न्याय मिळावा अशी माझी सर्व प्रशासनाला विनंती आहे व जिल्हा अधीक्षकांना ही विनंती आहे. नमस्कार.